चल ना आता, किती वेळ लावशील? 1 तास होऊन गेला, अजून तुझी तयार नाही झाली. मार जशी म्हणत होतीस मंडई दाखवायला नाही, मंडई दाखवायला नाही. आता का मंडई सरल्यावर जाईल का रे ते? साला मित्रासोबत जाईन म्हणलं, मस्त एन्जॉय करीन म्हणलं, तर हे लागले मागं आता. तिकडे 2 4 वाजून गेले तरीची काही तयारी होईच नाही बाबा. तू नाहीयेस का म्हणतो? जातो मी एकटा, निघत आहो मी आता. थांबा ना, तुम्हाला मोठी घाई, कुठे जायचं राहिला का मोठी घाई करता. येत आहो ना, थांबा 5 मिनिट थांबा. साला पुरा मुडं साफ करून टाकलं नीना. किती वेळ लावते का अजून? चला आता, मोठी घाई करता जसं काही वाघ धावला मागं तुमच्या. हो म्हणजे अर्ध्या रात्री जाशील, तुझ्यासाठी ते मंडईवाले थांबून राहतील नाही का? हा, सकाळ वखर जाऊन म्हणलो, चांगला मंडई पाहिन म्हणलो, तुझा काही मटक नसरेच नाही. हो म्हणजे घरचे दारचे कामं राहतात का नाही? तुम्हाला माणसाला काय उठता, मस्त खाता, इकडे तिकडे फिरता, बस झाला. तिकडे भांडे घासले, तेवढे मोठे कपडे धुवायचे होते, ते कपडे धुतलं. हा, तयारी बियार करायला वेळ लागते का नाही? बापा तयारी करायला वेळ लागते तुला नाही का? लग्नाला जायचं आहे. हा का लावलीस तू? हा, केस बी मस्त रंगवलीस ना? हा, हे बॅग बिग मस्त धरलीस ना? का भरली असते बॅग मध्ये? हो, अशी भुतांग्यासारखीच जाऊ त्या मंडईमध्ये. तेवढे मोठे लोक राहते ते काय म्हणतील? हे मारुतीची बायको कशी भुतांग्यासारखी दिसते बा? हा, चांगली तयारी नको करू म्हणता. तुमचा नेहमी असंच राहते, नुसते घाई करता कुठेही जायचं राहिले का? आणि बॅगही नको पकडू म्हणता. आहे बायाचं सामान राहते ते. हा, काही घेवा करायचं राहिलं तर कुठून मग भरून आणू? चला आता बाबा, अशी का घेणार राहते ती? कुठेही गेला का नुसतं सामान घ्यायचा. हा, म्हणजे पैशाला काही मायबाप आहेत का नाही? हा, नुसता नवऱ्याचा पैसा उडवायचा काम आहे तुझा. मग नाही ते का पैसे बिशे पकडल्या का नाही? जास्त वस्त पकडून घ्या, अजून थोडासा वानाही घेऊन टाकतो मी. हो, माझ्या खण भरली आहे. हा, तुझे असतील तू पैसे खर्च कर, माझ्याकडे एकही पैसा नाही आहे. लक्षात आलं? चल आता. अबा मारुती भाऊ कुठे चालल्या? मंदाबाईल धरून सासूरवाडीला वगैरे चालल्या वाटते नाही का? कार्यक्रम वगैरे आहे का? नाही का रे भाऊ, हे मंडई पाहायला चालून, हे मंदी मस्त मागे लागली. चला ना दाखवून आणता येईल थोडीशी मंडई. बापा एवढा वेळ? मी तर मगानेच नेलं होतं इले. बहु वेळ झाला ना. आता मंडई तर सरतही आली. अगं मगापासून इले चल लावलं, पण हिची काही तयारी होईच नाही. हां, तुला माहिती आहे ना बायाचं कसं राहते, तर घरचा दारचा काम राहते त्याला. हा, इकडं तिकडं फिरत राहते नुसत्या. आता झाली तयारी तर आता निघतून येतो ना आता जाऊन. बरं या जाऊन या. ठीक आहे मग, भेटू हरे भाऊ. काय हरे भाऊ का म्हणताय? मंडई सरतही आली म्हणताय. हां, एवढा वेळ लागते का तुला मटकाले? मंडई सरली बिरली ना तर तुला तेथेच ठेवतो, राहायचं मग तेथेच. हां, तुमचं का नाही का असंच राहते नेहमी घाई करता. हां, लोकांना काही सांगले चढवले का मस्त चढता. चला ना आता लवकर, काय टाइमपास करता. हा, म्हणजे मी टाइमपास केला तर 2 तास नाही का? आणि एवढा मटकाचा का कारण होता म्हणलं? हा, का दुसरा नवरा करणार आहेस का तिथे जाऊन? हा, पहा आता कायचं काही नको बोला. हा, तुम्ही यायचं असेल तर या, नाही तर मी एकटीच जातो. हा, मला काही गरज नाही आहे तुझी. पहा आता. हा, पहा ना आता हे कशी बोलते, तुझी म्हणते नवऱ्याला. हा, नाही मानानं दाना नाही बोलले पोरगी. हा, हे शिकवले का तुझ्या मायबापानं? हा, चल आता तुझी तिकडून मंडईतून येऊ दे, तुझा नाही खटाय का आडीन तर घरी. हो चला आता, वेळ होते. चला गाडी बिडी घेतली असता तर काल एवढा वेळ गेला असता. हां, ते नाही समजे, फक्त माझ्या बेंबराला समजते. हां, नुसतं दारू ढोकण्यात पैसे जाते तर काहाची गाडी? हां, चल आता दिमाग खराब नको करू. हां, तुझ्या बापान दिलं होतं का मला गाडी? लग्नामध्ये दिलं नव्हतं तुझ्या बापान गाडी नाही का? चुपचाप चालत चल, माझा दिमाग नका खराब करू आता. बापा हे मारुतीने मंदी कुठे चालली का बाबा? सजून धजून कुठे चालली म्हणजे? जात असेल मंडई पाहाले. धंदेच कोणते आहे तिथे? नवऱ्याच्या मागे लागली असेल. मंडई पाहायला चला. आता लुटते मस्त नवऱ्याले. पहा ना कशी मटकून आहे तर. हो ना बापा, पहा ना कशी झगा लावली नाही तिनं. आणि केस बिसा कशी रंगवून आहे पहा ना. हां, इथे काही शर्मानं लाजच नाहीत बापा. हो ना, पहा ना कशी मटकून आहे हिरोईन सारखी, जशी काही पिक्चरात काम करायला चालली हे. हां, मंडईला चालली का कुठे मटकायला चालली लग्नाला? हां, मोठ्या गोष्टी करते. पहा ना कशी झगे वगैरे लावलं नाही ना. तोंडावर बसके कटची. पहा ना त्या दिवशी म्हणे, हां मी नाही बापा नवऱ्याच्या याच्यावर नाही ना आता इश करत. हां, मी कुठे नाही जात ना. पहा ना आता हिचे नखरेवारीच आहे बायको. म्हणून हिचं टेन्शन पाहतो. दारू पिते का? हां, नाही तर किती चांगला माणूस होता मारुती. हां, एवढा शिकला सवरला माणूस, हिचं टेन्शन पाहिजे हे त्याला नाही का जगूच नाही दे. बायको मारल्याशिवाय आहे नाही. चल लवकर चल, तेव्हा मंडई आली पाय. हो चला लंबे पाय टाका. ते पाय तुला आधी सांगलं होतं ना लवकर चल म्हणून. हे पाय पुरा आता मंडई सरत आली. आता का पाहशील? हां, पोटा सरले जी हे दुकानं वगैरे आहेत तरी सामान घेतो. द्या बरं मला 2,000 द्या. तुला आधीच सांगलं होतं ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून एकही. हां, आता ते 500 रुपये आहेत, त्याच्यामुळे आता मी मटण वगैरे आणतो. तुझ्याकडे आता जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशाने घे तू. समजला? 2,000 रुपये होते ना तुझ्याकडे मगाशी, तेवढ्याच आता करून टाक. मी आता मटण बिटन जो बाकी घ्यायचा आहे तो घेतो, तू बाकीचा करून टाक. समजला? बापा हे तर पूर्ण दुकानच उचलत आहे. हे मारल्याशिवाय राही नाही मला आता. का म्हणतो हिचा खर्च करणे. पैसे सरले बरं माझे, द्या बरं 2-3 हजार. मग देतो ना घरी गेल्यावर, किंवा 2-3 दिवसांनी देतो माझ्या लाडक्या बहिणीच्या आल्यावर. हो, खंड भरली आहे माझ्याकडे नाही का? चुपचाप आता जेवढा सामान घेतलंय तेवढा घरी घेऊन जा. मी येतो असते ना. ठीक आहे, चला मसाला बिसाला वाटून ठेव. मी आता मटण बिटन आणतो बऱ्यापैकी. आणि चल चुपचाप निघ
त्या सविताबाई सोबत जा बरं घरी आता चुपचाप. असंच करते हा माणूस, असंच करते. याला दारून म्हटल्याशिवाय काही दिसेच नाही. कुठे गेल्यावर 2 पैसे द्यायला म्हणलो नाही, कधीच नाही, कधीच नाही. हा तुले जा म्हणता ना चुपचाप घरी. नाही तर सनकतो पायी राहायचा त्या मंडईमध्ये, सनकतो पाहिचा. ते पाय सविताबाई चालली, जा तिच्याबरोबर जा. मी येतो थोड्या वेळात. आणि मसाला बिसाला वाटून ठेव, वाटून ना. नाही तर पाय मग कसा तुझा चांगला काढतो.